नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 7 सप्टेंबर 2024 वार शनिवार। तर या दिवशी आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरामध्ये विराजमान झाले आहेत। या 10 दिवस आपल्याला गणपती बाप्पांच्या होतील तितक्या सेवा करायच्या आहेत, कारण या 10 दिवसामध्ये पृथ्वीवर गणपती तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी या 10 दिवसामध्ये होतील तितक्या सेवा आणि त्यांची उपासना करायची आहे। तर बघा, तुम्ही जे काही कष्ट करत आहात, ज्या संकटात आहे, तर त्यासाठी प्रार्थना केली तर नक्कीच गणपती बाप्पा त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतील। तर बघा, आपण खूप कष्ट करत असतो, पण कधी कधी त्यामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही, तर त्यासाठी देवाची साथ असणं खूप गरजेचं आहे। तर गणपती बाप्पा आपल्याकडे विराजमान झाले आहेत, तर या 10 दिवस आपल्याला एक सेवा करायची आहे। तर कर्जमुक्तीसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर कोणती सेवा करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, आपण जे कष्ट करतो, जे मेहनत करत आहोत, तर त्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला या दिवसामध्ये, म्हणजेच जितके दिवस तुम्हाला जमेल तर तितके दिवस तुम्ही ही सेवा करू शकता। तसेच ही सेवा कोणीही करू शकतं। मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल, फक्त यावेळी तुम्ही ही सेवा करू नका। ज्यांची इच्छा असेल ते ही सेवा करू शकता। फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की मी इतके दिवस ही सेवा करणार आहे, आणि ज्यांच्या घरामध्ये गणपती बसले नाही तर त्यांनी ही सेवा, म्हणजेच जी वस्तू यामध्ये आहे तर ती वस्तू मंडळाच्या गणपतींना अर्पण केली तरीही चालेल। तर तुम्हाला 21 दुर्वांची 21 जुड्या घ्यायच्या आहेत। 21 दुर्वांच्या 21 जुड्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि या जुड्या आपल्याला गणपती बाप्पांजवळ ठेवायच्या आहे आणि प्रार्थना करायची आहे, संकल्प करायचा आहे की मी ही सेवा 3 दिवस किंवा 5 दिवस किंवा 7 दिवस करणार आहे। त्यानंतर आपल्याला एक दुर्वांची जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं 1 वेळा पठण करायचं आहे। तर दुर्वांची जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि दुर्वांची शेंडी ही आपल्याकडे करावी, अशाप्रमाणे हातामध्ये ठेवायची आहे आणि ती 1 वेळा ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठण करून झाल्यानंतर ती परत देवासमोर ठेवायची आहे। तर असं एक एक करून आपल्याला 21 वेळा ऋणमुक्ती गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे। तर प्रत्येक वेळी आपल्याला एक दुर्वांची जुडी हातामध्ये घ्यायची आहे आणि ती परत गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर 21 वेळा ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठण करून झाल्यानंतर त्या दुर्वांची एक माळ बनवायची आहे आणि ही माळ आपल्याला गणपतींना अर्पण करायची आहे। ज्यांच्या घरामध्ये गणपती बसले नाही तर त्यांनी मंडळाच्या गणपतींना अर्पण केली तरीही चालेल आणि अर्पण केल्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या कष्टाला साथ द्या। तसेच ही सेवा जितकी जास्त केली तितकं फळही तुम्हाला मिळेल। तसेच ही सेवा करताना अगदी मोकळ्या मनाने आणि मनोभावे करा। नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला तुमचं जे काही कर्ज असेल तर ते कमी होण्यासाठी, तुमच्या मेहनतीला, तुमच्या कष्टाला फळ मिळण्यास मदत होईल। म्हणजेच तुम्ही जे कष्ट करत असाल, जी मेहनत करत असाल, जे कोणतं काम करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्याला यश मिळेल। त्यानंतर या सेवेसाठी नियम काय, तर कोणतेही या सेवेसाठी नियम किंवा अटी नाहीत। फक्त मनोभावे सेवा करायची आहे, अगदी मनापासून सेवा करायची आहे। नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर जे काही कर्ज असेल तर ते कमी होण्यास मदत होईल। तर अवश्य तुम्ही या 10 दिवसामध्ये तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। खूप प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा आहे, तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।